नमस्कार, मी नितेश कुमार गजघाट, उपसरपंच ग्रामपंचायत नवरगाव कलाम. आज आपल्यासमोर येण्याचे कारण म्हणजे आपल्या गावात जे वातावरण सुरू आहे त्याच्यावरती प्रकाश टाकणे. आपल्याला माहीतच आहे की आपल्या गावाची ओळख ही शांत गाव व सगळ्यांना आदर सन्मान देणे हे. आम्ही आपल्या गावाला आदर्श गाव आणि गावाचे विकास करण्याकरिता राजकारणात आलो. आमचे महत्त्वाचे विषय म्हणजे आरोग्य, शिक्षण व अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याचे विकास. शिक्षणाचे विषय लक्षात घेता आम्ही शिक्षण विभागाकरिता काय केलेले आहे ते आपल्या सगळ्यांना लक्षातच असेल. जेव्हा आम्ही पदावर आलो आणि शाळेला जेव्हा आम्ही भेट दिली त्यावेळेला शाळेची जी स्थिती आहे ती अत्यंत दयनीय होती. शाळेत बसायला शिक्षकांकरिता साध्या खुर्च्या आणि टेबलसुद्धा नव्हते. शाळेच्या इमारतीची जी अवस्था आहे ती अवस्था एखाद्या जुन्या आणि फाटक्या कपड्यासारखी होती. ही लक्षात घेताच आम्ही शाळेत फर्निचरची आणि साऊंड सिस्टमची व्यवस्था केली. सोबतच खंडर झालेल्या इमारती यांना दुरुस्त करून यांची रंगवटी केली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मन लागेल असे सुंदर वातावरण निर्माण करून दिले. कधीतरी आपल्याला जर वेळ मिळेल तर शाळेला भेट देऊन बघा. शाळेत मुलांना शिक्षणाकरिता 11 कम्प्युटर्स आणि 1 कम्प्युटर शिक्षक आहे, ज्यामुळे एक गरीब मुलगासुद्धा कम्प्युटरचे नॉलेज हे जिल्हा परिषद शाळेमध्ये घेऊ शकतो. गरीब पालक आपल्या मुलांना प्रायव्हेट कॉन्व्हेंटमध्ये पाठवू शकत नाही. हे लक्षात घेता आम्ही गावामध्ये जिल्हा परिषद मोफत निशुल्क कॉन्व्हेंटची सुरुवात केली, ज्यामुळे आपला गरीब विद्यार्थीसुद्धा जिल्हा परिषदेच्या निशुल्क कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये स्वच्छ पाण्याची सोयसुद्धा नव्हती. त्याकरिता आम्ही जिल्हा परिषदेला मागणी करून RO स्थापन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याची सोय निर्माण झाली. असे कितीतरी कार्य आम्ही शाळेच्या विकासाकरिता केलेले आहेत. शिक्षणाबरोबर खेळ ही अत्यंत महत्त्वाचे लक्षात घेता गावात जी शाळेची टीम आहे ती जिल्ह्यामध्ये खेळामध्ये प्रथम आल्यामुळे आम्ही त्यांना 1 तोड्याचे चांदीचे मेडल देऊन सन्मानित करण्यात केले. ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप करण्यात आलेलं नाही. परंतु चिमुकल्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, शाळेची गोडी निर्माण व्हावी त्याकरिता आम्ही चिमुकल्यांना गणवेश वाटप केले, ज्यामुळे चिमुकल्यांमध्ये पण शाळेची गोडी निर्माण झाली. जिल्हा परिषदेच्या मार्फत आम्ही अंगणवाडीचे सौंदर्यीकरण केले. आरोग्याविषयी जर बोलणे झाले तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आरोग्याविषयी आम्ही आरोग्याकरिता निशुल्क अनेक असे कॅम्प केलेले आहेत, ज्यामुळे गोरगरिबांना त्याचे निशुल्क लाभ घेण्यात आले. गावामध्ये उपस्थित असलेल्या उपकेंद्रामध्ये रात्री बेरात्री लाईटचा खूप त्रास होत होता, ज्यामुळे रुग्णांना अनेक त्रास व्हायचे. ते त्रास होऊ नये त्याकरिता आम्ही तिथे इन्व्हर्टरची व्यवस्था केली, ज्यामुळे आता त्यांना 24 तास लाईट अवेलेबल असते व रुग्णांना त्रास होत नाही. गावच्या उपकेंद्राला स्वच्छ पाणी पिण्याची सोय नव्हती. त्याकरिता आम्ही स्वच्छ पाणी मिळावे याकरिता RO लावले आणि रुग्णांना स्वच्छ पाणी मिळू लागले. जितपत जमेल असे अजूनही अनेक कार्य आम्ही आरोग्य विभागाकरिता करतच राहू, सदैव करत राहू. शेतकऱ्यांचे विषय लक्षात घेताच अनेक वर्षापासून आणि प्रत्येक ग्रामसभेला त्यांचे विषय यायचे. पांधन रस्ते, शेतकऱ्यांच्या मागणीला सन्मान देऊन ज्या रस्त्याने चालता येत नव्हते, आज ग्रामपंचायत मार्फत तयार केलेल्या पांधन रस्त्यावरती शेतकऱ्यांना पायदळ चालताच येते, सोबत दुचाकी वाहने आणि बैलगाडीसुद्धा नेता येते. अगोदर शेतकरी सोड्याचे बोऱ्या मजबुरीमध्ये खांद्यावर न्यायचे. आता सुंदर रोड रस्ते बनल्यामुळे आता दुचाकीवर आणि गाड्यावरती ते नेतो. आता तुम्हीच सांगा, झालं की नाही शेतकऱ्यांचा त्रास दूर? आता विषय पडतो की इतके सुंदर विकासाचे कार्य असूनही गावचं वातावरण का तापलेलं आहे? का कोणी व्यक्ती आंदोलनाकरिता ग्रामपंचायतच्या समोर बसलेला आहे? चला जाऊया, याचे मूळ कारण जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2024ला श्री भोजराज बावनकर हे ग्रामपंचायत नवरगाव कलासमोर आंदोलनाकरिता बसलेले आहे. सदर आंदोलनामध्ये त्यांनी काही मागण्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी ग्रामपंचायत मार्फत तयार झालेल्या पांढऱ्या रस्त्याची चौकशी करावी,
अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. आमचे सुद्धा मत असे आहे की चौकशी व्हावी आणि जर कामात दोष असेल तर त्याची कारवाई व्हावी. त्याचप्रमाणे त्यांची मागणी अशी आहे की आमदार विनोद अग्रवाल यांच्या निधीतून तयार होत असलेल्या कृषी गोडाऊनची चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे गावामध्ये उभारण्यात आलेल्या 5 वर्षा अगोदर मोबाईल टावरची चौकशी व्हावी. आता प्रश्न असा पडतो की 5 वर्षा अगोदर बांधलेल्या टावरच्या तक्रार आता 5 वर्षानंतर कशाला? याची तक्रार 5 वर्षा अगोदर व्हायला पाहिजे होती. आता का बरं? तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर. दिनांक 26 जानेवारी 2024ला झालेल्या ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांकडून एकूण 32 लोकांचे स्वाक्षरी घेऊन अर्ज सादर करण्यात आले. विषय अतिक्रमण. सदर अर्जामध्ये गावातील आखरामधील 6 अतिक्रमण काढण्याकरिता अर्ज होते. सदर विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली असता असे दिसून आले की आखरामध्ये होणारे कार्यक्रम, पोळा, मंडई मिला, गोवारी समाजाचे कार्यक्रम करायला जागा कमी पडते व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. हे लक्षात घेत संपूर्ण ग्रामसभेने हे निर्णय घेतले की आखराच्या मधोमध असलेले 6 अतिक्रमण काढायचे आहे, जेणेकरून गावामधील कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडतील. ह्या ग्रामसभेच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतद्वारे एकूण 6 लोकांना अतिक्रमण काढण्याचे नोटीस पाठवण्यात आले. त्यापैकी 3 लोकांनी आपले अतिक्रमण काढले. या अतिक्रमणामध्ये आंदोलनकारी भोजराजजी बावनकर यांचे सुद्धा पण अतिक्रमण आहे. अतिक्रमणाच्या जागेवरती इमारत तयार करून ती जागा एका खाजगी शाळेला भाड्याने देण्यात आली. प्रत्येक महिन्याला त्या जागेचा त्यांना भाडा मिळतो. भोजराज बावनकर यांना ग्रामपंचायतीने अतिक्रमणाविषयी नोटीस दिले. ते अतिक्रमण काढण्यास तयार नाही, कारण ते काढल्याने त्यांना प्रत्येक महिन्याचा जो भाडा मिळणार आहे तो मिळणार नाही. ग्रामपंचायतने मला नोटीस का दिली ही द्वेष भावना घेऊन ग्रामपंचायतीला आणि ग्रामसभेला आवाहन करत त्यांनी ग्रामपंचायत नवरगाव कलासमोर दिनांक 6 ऑगस्ट 2024 पासून आंदोलनास सुरुवात केली. तुम्हाला काय वाटते, हे कार्य योग्य आहे? असे केल्याने गावामधील विकास कार्यामध्ये अडथळे निर्माण होणार की नाही? गावाचे वातावरण जर खराब झाले तर गावाच्या विकास कार्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाही का? अशा कृतीमध्ये आपले गाव विकासाच्या माध्यमातून मागे जाणार की नाही? आता तुम्ही म्हणणार ते बरं कसे? आंदोलनकर्त्यांचे उद्देश काय आहे? गावचा विकास, समाज सुधारणा की स्वतःचं अतिक्रमण वाचवा? आता तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळ्या वस्तू माहीत आहेत. आखराच्या विषयाकरिता मागील अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि या विकासाकरिता आम्ही समोर आलो. हे काय चुकीचे आहे काय? यानंतर भविष्यात येणाऱ्या अशा विवादित विषयावर भविष्यामधील सरपंच आणि पदाधिकारी समोर येणार नाही, त्यामुळेच गावाचे योग्य विकास होणार नाही. आता निर्णय तुम्ही गावकऱ्यांच्या हातात आहे. जे व्यक्ती आंदोलनाकरिता बसलेले आहे त्यांनी गावाच्या विकासाकरिता काय केलेलं आहे? आम्हाला जरा मोजून एकदा तरी काम सांगा की त्यांनी केलेलं आहे. हे आम्हाला फक्त बदनाम करण्याचे एक षडयंत्र आहे. मात्र लक्षात ठेवा, शेवटी विजय हा सत्याचा होतो आणि आम्हाला आमच्या गावावर आणि गावातील लोकांवर विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.